हा एक क्वेश्चन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता याचं सोल्युशन करायचं आपल्याला. इथं पहा जरा लक्ष द्या, मी मेथड सांगतो. याला काय करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स हे वाय इज इक्वल टू एक्स ई रेस टू एक्स अपॉन एक्स प्लस ई रेस टू एक्स. याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. इकडे डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, इकडे डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डिफरन्शिएट करायचं. आता हा जो प्रॉब्लेम आहे याचा मेन जो रूल आहे तो यू बाय व्हीचा आहे, यू अपॉन व्ही. मग यू अपॉन व्हीचा रूल काय, तर डिनॉमिनेटर कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर. बघा हे फॉर्म्युला, ही मेथड आहे. काय काय केलं बघा, हे प्रॉब्लेम एक्स ई रेस टू एक्स अपॉन एक्स प्लस ई रेस टू एक्स वाय दोन्ही साईडला डी बाय डी एक्स घेतलं, म्हणजेच डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स न. ह्याचं मिनिंग हे आहे, ह्याचा फॉर्म्युला काय, जेव्हा कोशंट असतो, रेशिओ असतो, प्रपोर्शन मध्ये असतो, त्याला डिनॉमिनेटर कॉन्स्टंट ठेवायचं, न्यूमरेटरचं डेरिव्हेटिव्ह मायनस न्यूमरेटर कॉन्स्टंट डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर. आता ह्याला सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह करताना काय प्रॉब्लेम झाला, इथं परत प्रोडक्ट आलाय. म्हणजे आता हे जे प्रॉब्लेम आहे हे कॉम्बिनेशनचा प्रॉब्लेम आहे. ह्याच्यामधला मेन रूल यू बाय व्ही आहे, पण सबऑर्डिनेट मध्ये आता इथं इथं प्रोडक्ट आलाय यू इन टू व्ही. या ठिकाणी प्रोडक्ट आहे यू इन टू व्ही. मग ते आता डायरेक्ट करू आपण, तिथं मेथड वापरत नाही मी, ते डायरेक्ट करतो. आता ते डायरेक्ट कसं करायचं बघा, डी बाय डी एक्स इक्वल टू ते डायरेक्ट कसं सॉल्व्ह करायचं ते पहा. हे एक्स प्लस ई रेस टू एक्स असंच ठेवायचं, एक्स प्लस ई रेस टू एक्स याचं डेरिव्हेटिव्ह यू इन टू व्ही, याचं डेरिव्हेटिव्ह यू इन टू व्हीने काढायचं. एक्स कॉन्स्टंट ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स कॉन्स्टंट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. इथं फॉर्म्युला आहे, ते प्रिंट बघा, फॉर्म्युलाचं जे पेज आहे ना ते समोर ठेवा. एक्स कॉन्स्टंट ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स कॉन्स्टंट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 मायनस एक्स ई रेस टू एक्स कॉन्स्टंट. आता इथं पण रूल आहे, इथं पण आहे. कोणता रूल आहे तो, इथला रूल कोणता आहे, यू प्लस व्ही आहे. नीट बघा, इथं यू प्लस व्हीचा रूल आहे, इथं यू इन टू व्ही आहे, आणि मेन काय यू बाय व्ही. म्हणजे ह्या प्रॉब्लेममध्ये 3 रूल आहेत एकदाच. यू बाय व्ही मेन रूल आहे, इथं यू इन टू व्ही आहे, आणि इथं यू प्लस व्ही आहे. पण यू प्लस व्हीचं काय एवढं टेन्शन नसतं. यू प्लस व्हीचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्टच काढतो आपण, यूचं डेरिव्हेटिव्ह प्लस व्हीचं डेरिव्हेटिव्ह. यू इन टू व्ही आणि यू बाय व्ही आलं तर मग तिथं मेथड वापरावं लागते, सिस्टीम वापरावं लागते. ह्याला काय, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 आहे, ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स आहे, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स अपॉन व्ही स्क्वेअर म्हणजे एक्स प्लस ई रेस टू एक्स स्क्वेअर. हे झालं त्याचं आन्सर.